शाळेतील जीर्ण झालेला फाटक अंगावर पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेअंतर्गत राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेत ही घटना घडली। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शाळेचा मुख्य गेट बऱ्याच काळापासून जीर्ण अवस्थेत होतं आणि त्याची दुरुस्ती नियोजित होती। विद्यार्थ्यांना गेटपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीनं नकळतपणे हे गेट ओढलं आणि ते तिच्या अंगावर कोसळलं। या अपघातात ती गंभीर जखमी झाली। घटनेनंतर लगेचच तिला तिरोडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिची प्रकृती खालावत असल्यानं तिला पुढील उपचारासाठी गोंदिया इथं नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला। निराली एक हुशार विद्यार्थिनी होती। तिनं राज्यस्तरीय प्रज्ञा संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातून 4था क्रमांक पटकावला होता। नुकताच पुण्यात तिचा सत्कार देखील करण्यात आला। त्यामुळे शिक्षण विभागासह शाळा व्यवस्थापन निरालीच्या मृत्यूला कारणीभूत आहे असा आरोप पालकांनी केला आहे। या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे।